झी 24 तास, एक पाऊल पुढे. नेमकी कोणाची बाजू खरी याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या भागात करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत महादेव शिलार, प्रवक्ते काँग्रेस, अनिल परब, आमदार शिवसेना, वायपी सिंग, माजी IPS अधिकारी. या सगळ्यांकडनं या सगळ्या प्रश्नाबाबतचे वेगवेगळे पैलू तपासणार आहेत. मी सुरुवातीला जातोय महादेव शिलार, प्रवक्ते काँग्रेस. सर, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत. ढोबळेंच्या या कारवाई संदर्भात तुम्ही थेट काँग्रेसनं बदली करावी अशी भूमिका घेतली होती. यामागे नेमकं काय कारण आहे, काय सांगा? यामागे एक कारण असं आहे की लोकांचा उद्रेक पाहिल्यानंतर आणि स्थानिक लोकप्रतिनिधीची मागणी आल्यानंतर या गोष्टी बारकाईने तपासून पाहिल्या पाहिजेत की ज्या वेळेला कोणत्याही अधिकाराच्या विषयी लोकप्रतिनिधी असतील किंवा काही जनता असेल ज्यावेळेला आक्षेप घेते त्यावेळेला हा जो प्रसंग घडलाय आणि त्या प्रसंगानुरूप त्या ठिकाणी फार मोठा लोकप्रक्षोभही वाढलेला होता. याचं कारण असं की लोकांचं त्या ठिकाणी भावनाही अनावर झाल्या होत्या आणि या पाठीमागे शासनाची स्पष्ट भूमिका आहे की ढोबळे हे त्या ठिकाणी होते नव्हते हा भाग वेगळा आहे, परंतु निरपेक्षपणे चौकशी व्हावी म्हणून त्यांना कंट्रोल रूमला ट्रान्सफर केलेला आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही किंवा काही नाही. शासनाने घेतलेली भूमिका ही अशी आहे की लोकांचा जर याच्यावरती आक्षेप आहे तर त्याच्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. हे या दृष्टिकोनातून खरं आहे. नक्कीच. आता तुम्ही असं म्हणताय की ह्या सगळ्या संदर्भात की लोकक्षोभ उसळला होता, या लोकक्षोभाची कुठेतरी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे असं म्हणतात. मी जाणार आहे अनिल परब यांच्याकडे. अनिल परब, आपण आताच शिलार काय म्हणाले ऐकले, ढोबळ्यांवर कारवाई झाली, पण तुम्हाला काय वाटतं त्यामागे राजकारण आहे असा तुमचा आक्षेप होता आणि असल्यास ते नेमकं काय आहे, काय सांगाल जनतेला? ढोबळेंची बदली करण्याच्या मागचं राजकारण आहे की अनधिकृत बांधकामं किंवा अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण देणं. सांताक्रूज वाकोला परिसरामध्ये जे फेरीवाले गेले काही दिवस त्यांनी जो उच्छाद मांडलाय आणि ढोबळे या विभागात बदली होऊन ACP म्हणून आल्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून तिकडचे सर्व रस्ते मोकळे केले होते. त्यांच्या या कारवाईने सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय समाधान होतं. लोकांना जे ऑफिसवरनं घरी येणारे लोक अतिशय प्रसन्न होते, कारण त्या गर्दीमधून चालणं इतकं कठीण होतं. सांताक्रूजचा जो फुटओव्हर ब्रिज होता, या ब्रिजवरती जो उच्छाद मांडला होता तिकडच्या फेरीवाल्यांनी, त्यामध्ये काही टवाळखोर, काही असंघटित गुन्हेगारी वृत्तीचे लोक, अशा प्रकारचे जे काही कामं तिकडे चालायची, तर ढोबळेंच्या कारवाईने ह्या सगळ्या कामांना पाबंद आला. नक्कीच. मी परब साहेब तुम्हाला थोडंसं थांबवतो इथे. आपल्यासोबत शेलार आहेत. शेलार, परब काय म्हणाले ते ऐकलं तुम्ही. ढोबळेंच्या कारवाईमुळे अनैतिक कामाला त्याला पायबंद बसला होता आणि त्यामुळे झालेली ही कारवाई आहे. यावर तुमचं काय मत आहे या शिवसेनेच्या आक्षेपावर? हा म्हणजे मी तर असं म्हणेन की हा कपोकल्पित आरोप आहे. ढोबळे चांगलं कारवाई करतात म्हणून काही राजकारण्यांनी त्यांच्यावर दबावाने ट्रान्सफर झाली असं नाही. मी या प्रसंगी सांगतो की त्या क्षणी फियन देसाई हॉस्पिटलला मी देखील उपस्थित होतो. त्यावेळेला यांच्याबरोबर म्हणजे युतीच्या सरकारमध्ये यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष बसतो. त्यांचे मुंबईचे अध्यक्ष राज पुरोहित स्पष्ट म्हणत होते की त्यांना सस्पेंड करा, ढोबळे यांना सस्पेंड करा. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने फायदा घेणं, खरं जे आहे ते खरं बाहेर येईल ना. जर ढोबळे हे चांगलं काम केलंय, त्यांनी त्यांच्याविषयीचा जो आक्षेप आहे तो खोटा ठरला, हे शासनाने केलं ना. आणि मग जर लोकांचं म्हणणं असं आहे की हे निरपेक्ष, नक्कीच शेलार, तुम्ही या सगळ्या बाबतीत चौकशी अंती जे सत्य येईल त्याच्यावर तुम्ही ठामात, ही चांगली बातमी गोष्ट आहे. या संदर्भात मी जातोय वायपी सिंग यांच्याकडे. वायपी, आपण पाहतोय की ढोबळेंवर ही जी कारवाई झाली आहे, या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की ढोबळे एक अगदी कडक ऑफिसर होता. पोलीसमध्ये जेवढी गैरकायदेशीर त्यांची जे इन्कम असते, जास्तीत जास्त जे रेग्युलर हफ्ता देणारे लोक आहे, जसे नाईट क्लब्स आहे, लेडीज बार आहे किंवा हॉकर्स आहे, यांच्याकडून पोलिसांना एक रेग्युलर इन्कम मिळते आणि याची जे साखळी आहे ते वरपर्यंत गेलेली असते. आणि जेव्हा एक खालच्या दर्जाच्या कुठलाही एक प्रामाणिक ऑफिसरनी कडक कारवाई केली, मग त्यांच्या विरोधात पूर्ण जे साखळी आहे वर ते खालपर्यंत ते सगळे त्याच्या विरोधात उभे होतात
आणि म्हणून मला असं वाटते की ढोबळेचे जे बदली झालेली आहे ती साखळी नाराज झाल्यामुळे झालेली आहे. म्हणून एक प्रामाणिक ऑफिसरला उगाच त्यांनी असं प्रकारचा एक त्रास नक्कीच दिलेला एका आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यावर झालेली ही कारवाई असं वायपी म्हणतायत. तर अनिल परब यांनी म्हणाले की ही राजकीय द्वेषापोटी झालेली आहे. तर शेलारांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या बाबतीत निरपेक्ष कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई नंतर येणारं सत्य ते सत्य लोकांसमोर येईल. या प्रश्नाचे आणखीनही काही पैलू तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.